आणि आता पाहणार आहोत महत्त्वाच्या राजकीय घडामोडी। ऋषिराज सावंत 2 मित्रांसह खासगी विमानाने बँकॉककडे निघाला होता। ऋषिराज सावंत तासाभरात पुणे विमानतळावर दाखल होणार। चार्टर्ड फ्लाईटसाठी 68 लाख रुपये खर्च केल्याची माहिती। जो ड्रायव्हर सोडायला गेला होता तो ड्रायव्हर आला कॅम्पसला माघारी। तो म्हणला की मी त्यांना सोडून आलो एअरपोर्टला, म्हणून आम्हाला कळलं की एअरपोर्टला आले। ते नेमकं कुठे गेले ते समजू शकत काही नाही, काहीच माहित नाही। माननीय तानाजी सावंत साहेबांचे मुलगा यांना कोणीतरी घेऊन गेलेले आहे। ते पुणेवरून फ्लाईट मध्ये गेलेले आहेत आणि फ्लाईट आता कोणत्या दिशेने चालले याबद्दलचे सर्व कन्फर्मेशन आपल्याकडून सुरू आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। देशमुखांची हत्या करून 6 आरोपी फरार होतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। धाराशिवच्या वाशी शहराच्या चौकातील सीसीटीव्ही। आरोपी स्कॉर्पिओ गाडीतून पळाले। शिवसेनेच्या 26 राज्यप्रमुखांची नवी दिल्लीत बैठक। खासदार श्रीकांत शिंदेंकडून मार्गदर्शन। पक्षाचा विस्तार करण्यासाठी खासदारांना प्रत्येक राज्याची जबाबदारी दिली जाणार। मी बदल्याचं राजकारण करत नाही। संजीव राजेंवरील धाडी प्रकरणी रणजित निंबाळकरांची प्रतिक्रिया। कुठल्याही बदल्याचं राजकारण, कुठल्या अशा प्रकारचं राजकारण करण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही। मला बदलाव आणायचा आहे, बदला घ्यायचा नाही। ज्या पद्धतीने ह्या अफवा पसरवल्या जातात त्या राजकीय दृष्ट्या हे योग्य नाही आणि सामाजिक दृष्ट्या सुद्धा योग्य नाही। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सुरेश धस यांच्या भूमिकेला आव्हाडांचा विरोध। हत्या झाली असताना माफ करा असं सांगणं योग्य नाही। याच न्यायानं कराडलाही माफ करण्याची मागणी करणार का? आव्हाडांचा सवाल। लॉंग मार्च 25 दिवसापासून या 25 दिवसात आव्हाडांनी एकदा तरी संपर्क केला का? बदलापूर अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदेंची वाहवा करणारे आव्हाड राष्ट्रीय संत, त्यांनी फुकटचा शहाणपणा शिकवू नये। सुरेश धस यांचं प्रत्युत्तर। अक्षय शिंदे आरोपी, त्याची वाहवा करणारे तुम्ही राष्ट्रीय संत असाल तर ती संतगिरी तुम्हालाच लखलाप। जितेंद्र आव्हाडांनी दुसऱ्याला विनाकारण फुकटचं शहाणपण शिकवण्याचे गप्पा करू नयेत। भाजप आमदार सुरेश धस यांनी परभणी प्रकरणात लुडबुड करू नये। न्याय मिळवण्यासाठी आम्ही खंबीर आहोत। सचिन खरात यांची प्रतिक्रिया। सोमनाथ सूर्यवंशींना मारहाण करणाऱ्या पोलिसांची सुरेश धस बाजू घेत आहेत का? सचिन खरात यांचा सवाल। सुरेश धस, तुम्हाला मी सांगतो, आमच्या परभणी प्रकरणामध्ये तुम्ही लुडबुड करू नका। आम्ही न्याय मिळवण्यासाठी आंबेडकरी समाज आणि आंबेडकरी नेते खंबीर आणि समर्थ आहोत। सुरेश धस पूर्णपणे चुकीचं बोलले। असंच माफ करत राहिलं तर गुन्हेगार वाढतील। सूर्यवंशी कुटुंबियांची नाराजी। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी लॉंग मार्च स्थगित करण्यासाठी धस यांनी केली होती मध्यस्थी। बटेंगे तो कटेंगे हा संदेश मोदींनी इंडिया आघाडीलाही दिलाय। दिल्लीच्या निकालानंतर राऊतांची काँग्रेसवर टीका। बटेंगे तो कटेंगे हा संदेश मोदींनी इंडिया आघाडीलाही दिलाय। राज्यातल्या निवडणुकामध्ये हे इंडिया आघाडीचं गणित जमू शकलं नाही। महाराष्ट्रात सुद्धा नाही जमलंय, आता दिल्लीमध्ये नाही जमलं।